बॉस मराठी सीझन 5 ही निक्की तांबोळी चालवते अशी सोशल मीडियावरती खूप जास्त भयानक चर्चा आहे. जर का निक्की तांबोळी घरामध्ये नसती तर या बिग बॉसच्या सीझनचं नक्की झालं काय असतं या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि सेव्हन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. घरामध्ये अरबाज आणि निक्कीचा खूप मोठा वाद चालू आहे, तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल. आणि 2 दिवसापासून फक्त याच लोकांना जे आहे ते फुटेज दिलं जात आहे. मी तर म्हणेन निक्की जेव्हापासून बिग बॉसच्या घरात आली तेव्हापासून फक्त एकच नाव घेतलं जात आहे, ते म्हणजे निक्की, निक्की आणि निक्की. बाकी कोणाचंही नाव घरामध्ये घेतलं जात नाही आहे. निक्कीच्या आजूबाजूला बाकी सगळी घरातली लोक दिसत आहेत. आता ही निक्की तांबोळी जी आहे ते कशा प्रकारे बिग बॉस वरती राज्य करते हे थोडंसं समजून घ्यावं. तर ही निक्की तांबोळी आहे, तिने जे आहे ते अरबाज बरोबर सुरुवातीला मैत्री केली आणि आता त्याच अरबाज बरोबर जे आहे ते तिने दुश्मनी केली. ज्यावेळेस अरबाज बरोबर दोस्ती होती त्यावेळेस ती बाकी घरातल्या लोकांना त्रास देत होती, त्यावेळेस त्याच्यावर कॅमेरे होते. आता आपल्याच मित्राबरोबर दुश्मनी केली आहे त्यामुळे सुद्धा तिच्यावरतीच कॅमेरा आहे. म्हणजे सगळीकडे निक्की तांबोळी दिसते. निक्कीमुळे अरबाज पण दिसतोय आणि हे बाकीचे लोक जे आहेत ते निक्कीच्या विरोधात गेल्यामुळे निक्की वरच्या लेवलला दिसते आणि बाकी सगळे लोक निक्कीला त्रास देत आहेत. अशा पद्धतीचं जे चित्र आहे ते निर्माण झालेलं आहे. खरं तर निक्कीच अख्ख्या घराला त्रास देते हे सगळ्यांना दिसतंय, पण निक्की एकटे असल्यामुळे तिला भयंकर असा सपोर्ट मिळतोय. आणि निक्की जे आहे ज्या पद्धतीने रिॲक्ट करते, निक्कीचं रिॲक्शन झाल्यानंतर बाकी लोक रिॲक्ट करत आहेत, त्यामुळे हे दिसतंय की निक्की तिच्याप्रमाणे बाकी लोकांना चालवत आहे. बरं, बाकी लोकांच्या विरोधात निक्की गेलेली आहे, त्याच्या मित्राच्या पण विरोधात गेलेले आहे, पण ऑपोजिट टीम मधला एक मेंबर जो आहे त्याच्याबरोबर पण तिने मैत्री केलेली आहे, त्यामुळे सुद्धा तिला तिकडूनही फुटेज मिळत आहे. म्हणजे ती इकडूनही स्वतःला फुटेज मिळवत आहे आणि इकडूनही स्वतःला फुटेज मिळवत आहे. तिने सुरुवातीला वर्षताईला टार्गेट केलं, त्यामुळे चर्चेचा विषय बनली. त्यानंतर तिने जे आहे आपल्याच टीम मधल्या लोकांना टार्गेट केलं, चर्चेचा विषय बनली. आता ती पूर्ण घराच्या विरुद्ध जाऊन लढते, चर्चेचा विषय बनते. आणि समोरच्या टीम मधल्या विरोधी टीम मधल्या एकाशी मैत्री केल्यामुळे पण ती चर्चेचा विषय बनते. म्हणजे जर का निक्की तांबोळीला जर का घरातून बाहेर काढून बघा तर ह्या सगळ्या गोष्टी घरामध्ये झाल्या असत्या का? मला असं वाटतं अजिबात सुद्धा नसत्या झाल्या. आणि बाकी लोकांची पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळाली असती, पण बाकी लोकांची पर्सनॅलिटी निक्की एवढी स्ट्रॉंग दिसून आली असती का, हा सुद्धा सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला आहे. म्हणून सोशल मीडियावरती हे बोललं जात आहे की बिग बॉस मराठी सीझन 5 हे निक्की तांबोळी चालवते. आणि मला असं वाटतंय की निक्की तांबोळीने तेवढा सगळा जो आहे तो कॉन्टेंट घरामध्ये दिलेला आहे. आता बऱ्याच लोकांना निक्कीचा कॉन्टेंट आवडत नसणार, मलाही आवडत नाहीये, पण निक्की असं कॅरेक्टर झालेलं आहे की तुम्ही तिला अवॉइड करू शकत नाही. तिच्याविषयी तुम्ही चांगलं बोला, वाईट बोला, काही बोला, पण तिच्याविषयी बोलायलाच लागत आहे आपल्याला. म्हणून असं म्हटलं जात आहे की निक्की तांबोळी जो आहे तो हा बिग बॉस मराठी सीझन चालवत आहे. निक्की तांबोळी जी आहे ती बिग बॉसची खरी बॉस झालेली आहे. आणि रितेश भाऊ जसे म्हटले होते की निक्की तांबोळीचा एक वेगळा बिग बॉस सुरू आहे, तो म्हणजे निक्कीचा बिग बॉस, ते आता कुठेतरी सत्य परिस्थितीत आल्यासारखं वाटत आहे. या सगळ्या लोकांचा वापर करून निक्की जे आहे ते फुटेज क्वीन झालेली आहे. आणि निक्कीच्या विरोधात सध्या तरी या घरामध्ये जाणारा कोणी दिसत नाहीये, त्यामुळे बिग बॉसच्या घरात लवकरच वाईल्ड कार्ड एंट्रीची आवश्यकता आहे. तुमचं काय म्हणणं आहे निक्की तांबोळीच्या या गेम बद्दल, आणि खरंच निक्की तांबोळी बिग बॉस चालवते का? मला नक्की सांगा कमेंटमध्ये. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.